डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, म्हणजे मतदारसंघ जर बदलायचे झाले तर तुम्ही कसे बदलणार, त्याचा फॉर्म्युला काय, तर याचं उत्तर सरकारकडे नव्हतं. मग सरकारने बिल आलं. बिल आल्यावर आम्हाला धक्का बसला, कारण का मला स्वतःला वाटलं होतं की ते 50% त्याच्यात लिहिलेलं असेल. बिलमध्ये कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता. तुम्ही संसदेची चर्चा जर काढून बघितली, आम्ही सविस्तर त्याचा उल्लेख आमच्याही भाषणात केलाय आणि माननीय अमित शहांचं ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये संसदेत स्टेटमेंट आहे की 50%ची अट माझी घालायची तयारी आहे, 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो. नंतर ना हाऊस बंद झालं ना नवीन बिल आलं आणि बिलचं काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे 50%, आता मला कोणीतरी परवा व्हॉट्सॲपवर विचारलं तुमचा डिलिमिटेशनला सपोर्ट आहे का, तर मी म्हणलं जेव्हा मागच्या वेळीच माझं बोलणं, आणि मी कुणाशीही बोललेले नाही, मला कुठल्याही प्रसार माध्यमातून मीडिया हाऊसनी विचारलेलं नाही, मी कुणाशी वर्बली बोललेले नाही. मला काल एक व्हॉट्सॲप आला की आर यू सपोर्टिंग, त्याचं मी उत्तर लिहिलं की वी विल कन्सिडर प्रोव्हाइडेड, कन्सिडर, इंग्रजी मी रिपीट करते, कन्सिडर सपोर्टिंग इफ द 50% cap is to be discussed and the bill how will it be implemented is still a question mark. एवढं सविस्तर मी व्हॉट्सॲपवर एक प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन मध्ये हे सांगितलेलं. आता प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशनच्या जर बातम्या होत असतील तर मग आता आजपासून तुमच्याशी प्रायव्हेट व्हॉट्सॲपवर का बोलायचं का नाही हा पण प्रश्न झाला. कारण का एक तुम्ही मला प्रश्न विचारला, तो मैत्रीत मी त्याचं तुम्हाला उत्तर दिलं, ती बातमी होणार असेल तर आजपासून मी तुम्हाला जेव्हा बोलीन ऑन रेकॉर्ड, ऑफ रेकॉर्ड, व्हॉट्सॲप, मी असं समजीन की तो कॅमेरा चालू आहे. कारण का ती व्हॉट्सॲप ही काय आमचा खूप गांभीर्याने काम करणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सॲपवर आम्ही धोरणं नाही ठरवत. बिल तर हातात आलं पाहिजे, मी सपोर्ट करायला माझ्या हातात बिल तर असलं पाहिजे. बिलच आलेलं नाही, सपोर्टचा विषयच येत नाही. पण जुन्या बिलमध्ये काय होतं याची चर्चा जरूर झाली आहे. मी आजही जेव्हा राऊत साहेबांशी बोलले तेव्हा राऊत साहेबांनी मला हे सांगितलं की हो सुप्रिया, तू म्हणलीचे बरोबर आहे, मी उद्धवजींशी बोललो, आम्ही अरविंद सावंतांनाही बोलून घेतलं, अरविंद सावंतांनी कन्फर्म केलं की सुप्रिया सुळे, असद ओवेसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का, तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती, ती आम्ही काँग्रेसला सांगितली की ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा, आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतलाय, मी आता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इट्स अ स्टॉर्म इन अ टी कप. मला वाटतं त्या खिडक्या बंद करा म्हणजे आवाज येणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50%चा जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. मी 3 JPCsवर आता आहे, 3 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज, 1 नेशन 1 इलेक्शन. मी काल उत्तर प्रदेशवरूनच आले त्याची चर्चा करू. मी नवीन कॉर्पोरेट लॉ येतोय त्याच्या JPCवर आहे आणि 3री JPC 130th अमेंडमेंट. त्याच्यामध्ये कुठलाही प्रधानमंत्री, मुख्यमंत्री जर 30 दिवस जेलमध्ये गेला तर त्याला सुमोटो काढायचा अधिकार आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ताकदीने विरोध करत आहे. 2 JPCsमध्ये आम्ही चर्चेला बसलो, अजून ती JPC पूर्ण झालेली नाही, त्याच्यामुळे 2 मध्ये आमची अजूनही चर्चा चालली आहे. 3ऱ्या JPCमध्ये आमचा पहिल्या दिवसापासून त्या विधेयकाला विरोध आहे. कालही होता, आजही येऊन उद्या होईल. कारण का कुठलाही व्यक्ती उद्या कुठल्याही नेत्याला जेलमध्ये टाकेल, 31 दिवस ठेवेल, 31व्या दिवशी त्याला सुमोटो काढता येईल, हे अधिकार कोणाचेही नाही.
कारण का केस खरी आहे की नाही या देशामध्ये यू आर इनोसेंट टिल यू आर प्रूव्हन गिल्टी. मला एक मिनिट डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, फॉर्म्युला काय असेल हे तर कळलं पाहिजे आम्हाला. आमचं म्हणणं आहे डिलिमिटेशन काळाची गरज आहे असं सरकार म्हणते. ठीक आहे, आमची चर्चेला बसायची तयारी आहे, पण तुम्ही एकतर साऊथच्या राज्यांवर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. कुठल्याच राज्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून मी डीएमकेचा आवर्जून उल्लेख केला, कारण का डीएमके पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे आणि 50% सीट जर वाढणार असतील तर डीएमके ह्याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया. ही डीएमकेची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल. असं झालं त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं. आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.